नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण परफेक्ट असा ब्लाऊज कटिंग करतो, परंतु शिलाई झाल्यानंतर सर्व पार्ट हे कमी जास्त होतात। तर काखेतील भाग हे खालीवरती होतात, शोल्डर कमी जास्त होतो। तर याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर सर्वात आधी मी अशा पद्धतीने दोघंही पार्ट हे रेडी करून घेतले। त्याच्यानंतर बाह्या मी ह्या पद्धतीने बरोबर पुढच्या साईडला बरोबर खुणा करून घेतल्या, जेणेकरून आपल्या लक्षात येईल। मागची साईड अशा पद्धतीने पूर्ण मी रेडी करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडायच्या आधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर हा पार्ट मी बरोबर अशा पद्धतीने बघू शकतात पाइपिंग ऐवजी शिलाई करून घेतली। तर हे दोघंही पार्ट आपल्याला बरोबर एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि चेक करून घ्यायचे। तर ते हे आपल्याला पाइपिंग करायच्या आधीच हे सर्व आपल्याला रेडी करून घ्यावं लागतं आणि मगच आपल्याला पाइपिंग करावी लागते। तर हे पार्ट पूर्ण रेडी झाले आणि खूप छान गळ्याला फिनिशिंग आलेली आहे। त्याच्यानंतर मग मागची साईड मी आधीच रेडी करून घेतलेली। त्याच्यानंतर वरचे दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवून घेतले आणि ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून कोणतेही पार्ट कमी जास्त होऊ नये। तर बघू शकतात कमरेचा चौथा भाग। त्याच्यानंतर मग इथं मी कमरेचा चौथा भाग मोजून घेतला आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर हे मी आधी आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून झाल्यानंतरच क्लिअर करून घेतलेलं आहे। दोघंही पार्ट अगदी परफेक्ट आलेले आहेत। त्याच्यानंतर मग मागची साईड आणि पुढच्या साईडचा जो काही पार्ट आहे तो अशा पद्धतीने सरळ रेषेत पकडायचा आणि जो काही भाग तिरका झालेला असेल तर सरळ रेषेत कट करायचा। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर शोल्डरचे कोने बरोबर एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आणि मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिलाई करताना लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण कितीही परफेक्ट कटिंग करतो परंतु ह्या गोष्टी। तर दोघंही पार्ट बरोबर पकडले आणि त्याच्यानंतर मग जो काही भाग कमी जास्त होता तो मी बरोबर अशा पद्धतीने सरळ रेषेत कट केला आणि त्याच्यानंतर मग दुसरं शोल्डर सुद्धा मी लगेचच जोडून घेतलं। तर दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग दोघंही शोल्डर आपल्याला सरळ रेषेत कट करायचे आणि मोजून घ्यायचे। तर बघू शकतात हे मी बरोबर मोजून घेतले, तर ते आहेत 3.25 इंच। तर त्याच्यानंतर जे एका बाजूला एक्स्ट्रा होतं ते बरोबर आधी शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचा भाग कट करून आणि मोजून घेतलं। त्याच्यानंतर दोघंही बाजूंच्या बाह्यांना मी पुढच्या खोलगट भागाला खुणा करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग त्या खोलगट भाग पुढच्या बाजूला अशा पद्धतीने दोघंही बाजूंच्या बाह्या बरोबर चेक केल्या। त्याच्यानंतर बरोबर अशा पद्धतीने पकडून आणि त्यासुद्धा आपल्याला जितकं शिलाई मार्जिन असतं 1.5 इंच तितक्या अंतरावर सरळ रेषेत कट करायचं। दोघंही बाह्यांना सेम मी ह्याच पद्धतीने सरळ रेषेत कट केले आणि त्याच्यानंतर मग बाह्यांचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मध्य सेंटर काढून झाल्यानंतर जिथं आपलं शोल्डर जॉईंट झालेलं आहे तिथं मध्य सेंटर बरोबर ठेवून आणि बाही अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर का बाही जोडली तर शोल्डर अगदी परफेक्ट होत बसतं आणि बाही खेचल्यासारखी होत नाही। त्याच्यानंतर लगेचच त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर मग डबल शिलाई झाल्यानंतर दोघंही पार्ट चेक केले। जो काही थोडाफार भाग कमी जास्त झाला असेल तर एका साईडला थोडा भाग जास्त झाला तर तो आपल्याला बरोबर काखेमध्ये शिलाई करून घ्यायचा। तर ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे। त्याच्यानंतर दुसरी बाही सुद्धा बरोबर मी शोल्डरवरती मध्य सेंटर ठेवून आणि त्याच पद्धतीने जोडून घेत आहे। दोघंही बाजूंच्या बाह्या जोडून झाल्यानंतर मग ते आपल्याला बरोबर चेक करायचं। तर आपल्याकडनं थोडीफार शिलाई जर का कमी जास्त झाली असेल तर परत बाहीचा एखादा भाग खालीवरती होतो, तर त्याच्यासाठी आपल्याला ते सुद्धा इथं लगेचच चेक करून घ्यायचं आणि इंची टेपच्या 1 लाईन इतकी शिलाई करून घ्यायची। तर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं। तर एक भाग थोडा जास्त झाला तर इथं मी इंची टेपच्या 1 लाईन इतकं काखेमध्ये शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट बरोबर अशा पद्धतीने सरळ पकडून घेतले आणि सरळ रेषेत शिलाई करून घेतली। त्याच्याजवळ परत 0.5 इंचावरती एक शिलाई एक्स्ट्रा मारून घेतली।
त्याच्यानंतर मग दुसरा पार्टसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने पकडायचा आणि परफेक्ट आहेत किंवा नाही हे चेक करून आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची। जर का एखादा भाग खालीवरती झाला असेल तर परत जो भाग मोठा असेल तो काखेमध्ये किती जास्त आहे हे चेक करून आपल्याला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो मोजून घ्यायचा। परत आयपट्टी सोडून आणि छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं दंडघेर। इथं आपल्याला हुकपट्टी पकडायची आहे आणि छातीचा चौथा भाग। त्याच्यानंतर मग मी कमर हे मोकळं करून मोजून घेत आहे। ही आयपट्टी सोडून आणि कमर आपल्याला मोजून घ्यायचं। तर कमर किती इंचाचं असेल तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार तो बरोबर कमर जितकं आहे तितकं मोजून उरलेला भाग आहे तो मोजून घ्यायचा आणि त्याचा चौथा भाग करून ते बरोबर आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेषेत आखून घ्यायचं आणि सरळ रेषेत आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर तुम्ही इथं पट्टीच्या साहाय्याने सुद्धा सरळ रेष ओढू शकतात। दोघही बाजूंना सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतली तर फायनली बघू शकतात आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट झालेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाही। तर अशा पद्धतीने ब्लाऊज शिलाई करायच्या आधी आपल्याला या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून सबस्क्राईब करा आणि परफेक्ट हा ब्लाऊज आपला अगदी फिनिशिंग सोबत तयार झालेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाही, अगदी सरळ रेषेत शिलाई आलेली आहे। तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील।